बघा घरामध्ये पाणी शिरलं आणि घरातले सर्व माणसं आता बाहेर आलेत. काय तो सापासारखा चेहरा त्याचा, डाकू मासा. हे बघा ही तास एकेकाली संत व्हायची, परंतु संपूर्ण परिसर पाण्यात गेलाय. संपूर्ण पुराचं पाणी एवढं वाढलंय तर आता घरातल्या चुलीमध्ये देखील पाणी शिरलंय. माणसांना घर सोडावं लागलं इथून. स्नॅक ये हे स्नेक. अंधार आहे एकदम. बापरे, आपण बघू शकतो घरामध्ये पाणी आलं. हो बरोबर. हो. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, आताच आपण म्हणजे दिघाटीच्या गावचा म्हणजे दिघाटी गावचा जो पूर होता त्याचा व्हिडिओ पाहिला. मी मगाशी व्हिडिओमध्ये म्हटलं की दिघाटी गाव म्हणजे आमचं हे अलर्ट स्थान आहे. म्हणजे अलर्ट. दिघाटी गावला एखादा पूर आला की आमच्या केलवणे गावची जी लोक आहेत ते सतर्क होतात. आणि म्हणजे तिला एकदा रस्ता बुडाला की म्हणजे दिघाटी पण सतर्क होते आणि आमचा केलवणे पण सतर्क होतो. परंतु शेवटी बघा आता पाऊस थांबला, परंतु खालचा जो पूर आहे तर तो आलेला आहे. आता मी माझ्या घराच्या परिसरात आहे. सुरुवात इथून का करतो, कारण इथूनच पुराची सुरुवात झालेली आहे. कारण इथे पूर आला की समजायचं आजूबाजूची जी म्हणजे सखल भागात घरं आहेत तर त्याच्यामध्ये पाणी गेलंच, हेच समजायचं. ही बघा आता हे आमच्या जवळचं शेत. आता मगाशी आपण दिघाटीच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच, पाहिजे तर तुम्हाला तो व्हिडिओ बघू शकतो आपण. बघा सगळीकडे वारा वाजतोय. म्हटलं ना पाण्याची वेळ आलेली आहे. दाखवतोय, माझ्या खिडकीमधून व्हिडिओ काढला होता. तर तिथून हा आपला म्हणजे संपूर्ण परिसर जो आहे तर तो आता परत पाण्याने भरलेला आहे. बघा संपूर्ण पाण्याने भरला आहे. मगाशी पाऊस पडत तरी नाही भरला. पुढे जाऊया पूरग्रस्त भागाची पाहणी करायला. अरे साहेब काय सर्वे करताय? हो हो पाणी जाऊया. अरे बघा माणसं काही अरे पलतात बाजूनी. आणि जाऊया आपण पुढं. काय पुराचा आढावा घ्यायला आलात? हां हां बघा असं जाऊया. बघा आता परिस्थिती खूपच बिकट होत चालली. आता केलवणे गावाची जशी दिघाटी गावाची झाली तशी आता केलवणे गावाची झालेली आहे. बघा या घरामध्ये पाणी शिरल्याने सर्व आपले ग्रामस्थ म्हणजे घरातली माणसं आहेत सगळे बाहेर आलेत. बघा इथे बघा आता शुभम आपला, त्याच्या पण पायरी परत पाणी आलेलं आहे. हो थोडा कमी. आणि अंगण संपूर्ण बुडलं आहे. हा म्हात्रे पर्वाची ट्रिप. हा रस्ता आहे तरी पण पाणी बघा गुडघ्यापर्यंत आलेलं आहे. आणि इकडे जर आपण गेलो तर बघा हा आपला बैरदेव प्रीमियर लीगची जिथं म्हणजे मॅच झाली होती तो ग्राउंड, तो पण आता पाण्याखाली गेला आहे. इकडं घरांमध्ये पाणी आता फार मोठं नुकसान होतंय. घर आता घराच्या अंगणामध्ये कसं आपण खाली बसतो, परंतु इथं आता डायरेक्ट अंगणामध्येच पोहायला लागेल अशी परिस्थिती. अरे दादू पाणी आलं रे तुमच्याकडं? हा अरे बघा अल्ट्रा वाईट मुळे दादू दिसत नव्हता. आता दादू इकडनं पाण्याचं निरीक्षण करतोय. आता बघा हा संपूर्ण घराला पाणी वेढलेलं आहे. आता हे नेहमीप्रमाणे म्हणावं का कसं म्हणावं. बघा घरातली माणसं बाहेर एकदम. पाहुणी पण आली होती, पाहुण्यांना पण बाहेरच बसवलंय. अरे बाबा तर बघ मगाशी घर बंद होतं, परंतु माणूस तर बघा आता आलाय बाहेर चाललाय. आमचे गाव सरपंच आहेत पण ते आमच्याकडे लक्ष देत नाही. तर आम्ही काय करणार? आमची घरा बुडली, सगळं सर्व सामान गेले वाहून, काय करणार मी? हो बरोबर आहे. तुम्ही बाहेर होता. वीज पण गेली. आतमध्ये आलो असतो पण परत आतमध्ये पाण्याचा तुंबा मारील. कशी जो घर आपण बघितला जाऊन, आता आपण पाठीमागून बघूया. बघा त्या गल्लीमध्ये किती पाणी आलेलं आहे. बघा आता मगाशी जे बाहेर गृहस्थ निघाले होते, गजानन अंबाजी म्हात्रे, नरेश अंबाजी म्हात्रे, प्रकाश अंबाजी म्हात्रे आणि इकडे आहे विलास अंबाजी म्हात्रे. तर घर बघितलं तर आता संपूर्ण पाण्यात गेलेलं आहे. आता इथून आतमध्ये घरामध्ये पाणी शिरलं आहे संपूर्ण. बघा घरं अर्धी बुडालीत. आपण जर थोडं निरीक्षण केलं की बघा अर्धी घरं बुडालीत. असं आहे, असा आपला अंदाज. कसं होतं की या पुरामुळं बरीचशी घरे बाधित होतात, दरवर्षी होतात. काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे असं मला तरी केलं वाटतं की शासनाच्या मनामध्ये
शासनाच्या मनामध्ये अशी गोष्ट यायला पाहिजे, कारण खूपच दरवर्षी म्हणजे असं दर 2 वर्षांतरी का होईना नुकसान हे असतंच. शेवटी किती नुकसान सहन करायचं, आपण वर्षभर कमवायचं आणि 1-2 दिवसाच्या पुरामध्ये सर्व काही घालवायचं, हे कितपत योग्य आहे असं मला देखील वाईट वाटतं. तर तेच म्हणजे परिस्थितीला एक वाचा फोडण्यासाठी आज आपण हा सागर पाटील व्लॉगिंग हा उपक्रम घेतलेला आहे. बरेचसे ब्लॉगर आता माणसाला काय काय दाखवतात, परंतु आपण काय करतो की माणसाची परिस्थिती दाखवतो. ते आपण बाकी निसर्ग दाखवूच, परंतु सध्या निसर्गाचा हाकार दाखवू. बघा आता सगळा झालेला आहे, माणसं बाहेर आलेले आहेत बघा. पाणी कमी पडते म्हणून आवडपर्यंत बेकार अवस्था झालेली आहे, बेकार एकदम. चक्क जो आपला घरातला माणूस आहे तो डायरेक्ट म्हणजे आता डायरेक्ट पाण्यातच आलेला आहे तिकडे. काय पाण्यामध्ये काय करताव? पाण्यामध्ये काय घरून पाणी आलं, पाण्यानंच राहायला पाहिजे, जागा आहे राहायला. हो ते आहे. मग आता सांग भांडी वाटते गेलेली. सगळा सामान बिमान सगळा गेलाय वावता. अरे बाबा तेव्हा तिकडे वावता गेला दिसते बघ. आता आम्ही जाऊ वावती. हा हा. टायर काय घेऊ तू, टायर काय नव्हतं आपल्याला. आता ही माणसाची बघा घर आता पाण्यात गेलेलीच आहे तिकडं. अरे हा बघा माणसं घराच्या बाहेर पडलीत आणि बघतात, आणि ही यांची म्हणजे कसा आभार म्हणजे एक आपला शेतीचा प्रकार असतो तो संपूर्ण बुरला आहे बघा. हा म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे. आणि तुमचं नाव काय? विजय बलराम म्हात्रे. विजय बलराम म्हात्रे. बघा दोन्ही भावंडच आहेत आणि त्या भावंडांच्या आता घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, अगदी अतोनात असं नुकसान झालंय. आता इकडे आपण बघू शकतो घरामध्ये पाणी आलं बघा. आता हे घर आणि घरामध्ये पाणी आणि बाहेर खिडकी तर तिकडे पण पाणी, म्हणजे काय घर आणि बाहेरचं पाणी एकरूप झालंय, म्हणजे समुद्रासाठी एकदम एकरूपच झालं इकडं. जाऊया आपण पुढं. बघा किचनमध्ये एवढं किती पाणी घुसलंय भरपूर. दरवाजा नको उघडू. हो कारलू काय हो पाणी आलं आता काय? पाणी आलं तर काय बाबा करू, डोकरी ढाकरी माणूस मी. हो आता कुठं जाऊ, कोणत्या राहायला जाऊ सांग. हो त्याच आहे, हा? बरोबर बरोबर आहे. आता कोणत्या जाऊ राहायला, हे काय आपल्याला देतात. बाबा यांच्या आवडा पाणी गेलाय, काय केलाय, चपला गेल्या, भांडी गेली, सगळंच गेलाय. आता काय करायचं राजा? हो बरोबर. मग चला सगळं खावाटा तरी काय हो सांग. हो बरोबर. चपला काय तर गेल्या. सांगायचं. आता बुडला असतो मग. हो किती पाणी झालंय बघ आधी. भरपूर पाणी झालंय बघा. आता बघ आपण आधी पाण्याचा पायरीतून कुटू बाबा. उतरतो आणि इकडे पाणी आलेलं आहे. काहीतरी अपेक्षा होती, परंतु त्यांचं पण वाहून गेलं आणि इकडं अखंड घरच पाण्यात गेलेलं आहे. तर ते आपल्याला बघायला जायचं आहे. हो हो जातो जातो. अरे मासे किती वरती चरले. अरे बाबा पण इथं लोकांची भांडे कोणी वावत आले, तुला मासं पाहिजे. अरे मासे चरलेत मी सांगतो. हा हा हा. आता वाहून गेली त्याला करणार काय आपण. हो पण मासं आलेत. आता या माणसाला मासं पाहिजे. अरे गव्हर्नमेंट कडून त्यांना भरपाई मिळणार. हा हा बरोबर मिळालंच पाहिजे. 1.5 रुपया. 1.5 रुपयाच, त्याच्यापेक्षा जास्त नाही. काय तनू चाललो आम्ही बघायला. चला पाण्यामधून चाललोय मी. एक काल असायचा की इथं भरपूर म्हणजे चालायचा रस्ता असायचा, आता तर रस्त्याचं रूपांतर नदीमध्ये झालंय. आता होडी घेऊन यावं लागेल आपल्या. आता इकडे बघा पूर आलेला आहे, माणसं सगळी शिफ्ट झालेली आहेत इकडे बघा, वरती माणसं आलेली आहेत. म्हणजे घरातलं पाणी आतमध्ये आणि माणसं बाहेर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा इथं किती पाणी आलंय बघा. आता हा एकदम म्हणजे डोंगरावचा घर, तर तिथं पण पाणी आलंय. जगह बेहद खतरनाक है, पानी का बहाव बहुत तेज है, क्योंकि इधर बहुत बड़ा तालाब है. मैं कभी भी गिर सकता हूँ, लेकिन बहुत बड़ी रिस्क लेकर अभी मैं जा रहा हूँ मेरे दोस्त के घर. मिशन सोपानचा घर, मिशन संजयचा घर, मिशन निवृत्ती दादाचा घर, मिशन नामदेव शेठचा घर. सोपानच्या घरामध्ये आता मी मार्गक्रमण करतो. सोपानची इथं शेती वगैरे आहे, तर ती सर्व बुडालेली आहे. सोपानचं फार मोठं नुकसान झालं आहे. या माणसांची म्हणजे या कुटुंबियांची आता जिथे मी चाललो आहे, तर त्यांची इथं म्हणजे म्हात्रे कुटुंबीय म्हणजे सोपान वगैरे, तर त्यांची इथं मत्स्यशेती म्हणजे तलाव होता, तर तो आता गेलेला आहे. मासली सगळी त्यांचं नुकसान झालेलं आहे. बापरे आपण बघू शकतो परिस्थिती बघा जरा सोपानची इथली, कारण अर्धं घर पाण्यात गेलं आणि मी पण कसा बसा इथून चाललो आहे.
शेवटी आपल्या माणसांसाठी जावला पाहिजे. उंदीर चाललाय, अरे जीवांच्या आकाताने उंदीर चालला तिकडं. थांबा कुठपण जातो बघूया. पहिला मी घाबरलो, मला वाटलं साप बी भाई की काय. आता बघा मी म्हणजे कमरेपर्यंत माझे पाणी आलेलं आहे. म्हणजे सोपांच्या घरी अजून पोचलोच नाही. इथे जरा मला धोका वाटतो म्हणून जरा मी थोडा आढावा घेतो आणि पुढे जातो, कारण रिस्क नाही लेणे का. शेवटी आपल्या माणसासाठी ब्लॉगून झालं. बरेचसे आता कसं नुकसान झालं आहे हे सांगायला पण म्हणजे वाईटच वाटतं. एकाच नुकसान नाही होते, परंतु काय आहे की ही परिस्थिती दाखवणार कोण? आपल्याशिवाय कोणच नाही दाखवू शकत, कारण ही परिस्थिती जगभर गेली पाहिजे. मुख्य प्राण्याची परिस्थिती बिकट झालेली. माणसाच्या घरामध्ये आपण पाहुणा यायचं कशाला, तर गणपतीसाठी. परंतु आजची परिस्थिती जरा वेगळीच आहे. बापरे, हा अंधार आहे एकदम. काय बाबा परिस्थिती अशी काय? असे का करायचं त्याला काय आता विलाज ना आता. हो थांब जरा लाईटची त्यांनी लाईट बंद केलेली आहे. त्यांनी म्हणजे जरा खबरदारी घेतलेली आहे कोणाला शॉक नको लागायला म्हणून. आणि इकडं आपण बघितलं बघा सगळं पाण्यात गेलं रे, बेकार नुकसान झालं. हे बघा मी आता इकडून मग अशी चालत झालो ती त्यांची तलाव आहे, तलावातली मासली पण गेलेली आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे. नंतर खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे आपल्या. बघा काय अनपेक्षित कसं आहे, पाऊस पण मध्ये थांबला होता त्यामुळे वाटलं नव्हतं की पाणी येईल म्हणून. परंतु आता बघा घरातला पाळणा देखील गेलेला आहे. देव पाण्यात नाही तर अखंड घर पाण्यात ठेवलेलं आहे माणसांनी. सगळीकडे पाणी गेलं आहे. अरे देवा सगळी भांडे गुंडे वाहून गेले रे. अरे कालोख एवढा आहे ना, दुपारचे 2 वाजले तरी कालोख वाटतं इथं. तरी केला आपल्या संभवनी. चला आता मी कसं कवर काढू शकत नाही, त्याच्यामुळे कसं होतं की बेकार अवस्था झालेली आहे. कपाट बिपाट सगळा रे पाण्यामध्ये गेलाय. काय करते ते विलाज नाही. हा काय विलाजच नाही करायला. विलाजच नाही राहिला. हो नाही काय वगैरे काय करणार, पावसासमोर नाही इलाज आहे. नाही इलाज आहे. मग आता बाहेर झालास? हा जुन्या घरी चालू, दादाच्या घरी आहे ना. हा हा बघा ही सर्व मत्स्य शेती आहे, म्हणजे कोलंबीची शेती. ती पण आता पाण्याखाली गेलेली आहे पूर्णपणे. त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. बघा तुमची पण मासली गेली ना सगळी. माणसांना घर सोडावं लागलं इथून. हा बघा म्हात्रे परिवार सोपान चाललाय पुढं आणि पाठोई मागून संजय म्हात्रे आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांची मुलं वगैरे. काय माझं चालू कुठं तिथं असेल तिथं बरोबर आहे, खोली घेऊन. बघा सोपान साहेब पण आलेलं आहे तिकडं. अरे देवा काय तसं घर असून सुद्धा आपल्याला बाहेर जावं लागलं ना. हा निसर्गापुढे सर्व हातबल आहे. अरे जाल कोणाचं आहे? अरे वा हे बघ स्नॅक, ये हे स्नेक अटकलाय. अरे बाबा पण मत्स्य शेती होती यांची म्हात्रे कुटुंबियांची. काय झालं मग आता मासली गेली सगळी, संपूर्ण गेली मासलीने. अरे बापरे. आणि इकडं बघा याची पण शेती होती, तिकडं पण पाणी गेलंय. आता शेवटी घर सोडावं लागलं. इकडे बघा हो आलू घराशी काढून. बघा घर सोडावं लागलं शेवटी. एका म्हणजे अर्धवट अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये, सॉरी अंडर कन्स्ट्रक्शन घरामध्ये यायला लागलं माणसांना. चला बघा काही फल्या बिल्या कोणाचे काय वाहून आलं काय माहिती. एक माणसं तिकडून दुरून बघतात. आता बघू झूम करून दिसतात काय नाही. हा बरोबर दिसता. हे बा चेहरा स्पष्ट दिसतो अगर नाही दिसतो. शेवटी काय नाईलाज आहे. हात करता समजा आहे, पण घर ओळखून राहा. घरामध्ये त्याच्यानुसार माणसं कशी आहेत, म्हणजे माणसं घरामध्ये कोण राहतं तर त्याच्याप्रमाणे तीच माणसं आहेत. मला चेहरा काय दिसत नाही अजिबात. ही झालेली एकदम गंभीर परिस्थिती. सगळी मत्स्यशेती तिकडे बघा. तिकडं सोपान म्हात्रे यांचे कुटुंबियांची 200 मत्स्यशेती आहे. तिकडे विश्वनाथ म्हात्रे यांची एक मत्स्यशेती आहे, तर ती देखील पाण्याखाली गेलेली आहे. काय पूर परिस्थितीबद्दल काय बोलणार? खूप पाणी भरलंय. बापरे तुम्ही मदत करत होता मगाशी मी बघितलं, कपाट वगैरे वाहत होता. घरातले सगळे सामान बाहेर काढून बरोबर आहे. घरात ठेवले, अर्धे माल्यावर नेले. काय करणार, भिजून जातील नुकसान होईल. बरोबर आहे, पण नुकसान होऊ नये म्हणून. एवढा पण झालंय. हा हा हे बघूया
खाल्यामध्ये चिवणी आलीत बघा आमच्या इथं. स्नेहलने चिवणा पकडलाय. स्नेहलने चिवणा पकडलाय. आमच्या खाल्यामध्ये आता बघा पाणी वाढत चाललंय इथं बाबा बेकार. हे साहेब काय करतस? काय आहे? पाणी आलाय, पाणी आलंय. भरपूर भरलेला आहे. चला मगाशी इथं काहीच पाणी नव्हतं, आता संपूर्ण तुडुंब भरलंय. हे बघा अगदी माझ्या घराचा परिसर आता पूर्णपणे बुडालाय. पूर्णपणे इथपर्यंत पाणी आलंय. हे बघा किती पाणी आलंय या ठिकाणी. हे पाणी माणसं एवढे आहेत असं वाटतं की जत्रा आहे की काय. अरे तुझे बघा माणसं एकदम रस्त्यावर पाण्यामध्ये उतरलेत. काय पाणी आंदोलन करायचा विचार घे काय. गेला घरून पाणी बघू शकतो. आज माणसं आंदोलनाला उतरलेले आहेत. पाणी आंदोलन चालू आहे. रस्त्यावर उतरतात आता पाण्यात उतरलेले आहेत कारण पाणी जवळ आलेलं आहे. पिला संभाजी म्हात्रे यांच्या निवासस्थानी मगाशी आपण आलो होतो. आता त्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय. काय करतील बिचारे. ही बघा समजलं आपण. ही पायरी हा आपला उंबरडा म्हणजे उंबरठा आणि घर बंद केलं. काय करायचं शेवटी साप आतमध्ये जातात ना, करायला पाहिजे. तुळशीचं वृंदावन पूर्णपणे बुडलंय. आता संपूर्ण परिस्थिती बेकार झालेली आहे. बघा घराच्या टॅप पण बांधलेलं आहे. हे बघा गजानन अंबाजी म्हात्रे, नरेश अंबाजी म्हात्रे आणि प्रकाश अंबाजी म्हात्रे यांचं आता काय करायचं बघा. आता इथून चालत जाऊ का पोहोच जाऊ हेच समजत नाही. अरे वा लहान मुलं. जो आपला क्रिकेटचा ग्राउंड होता तर तिथे आता बघा शेतकरी म्हणजे मच्छीमार आता जाळे टाकत आहेत. वाटत नाही हा क्रिकेटचा आपला ग्राउंड म्हणजे शेतीच आहे. ही उन्हाळ्यामध्ये क्रिकेट खेळतात पण तिथे आता तलाव झालेला आहे पूर्ण आणि तलावामध्ये मासेमारी चालू आहे. बापरे. चला बघा आता मगाशी इथे जस्ट पाणी चढत होता, आता आणखी वाढलाय बघा. आता घरामध्ये पाणी गेलंय घराच्या परिसरात. हो हो बघू शकतो आपण. आणि आपण बघितलं तर काही माणसं आता इथे काय पुराबद्दल असंच पूर बघायला. येलोडी गावाची काय अवस्था आहे. का अवस्था आता काय करायचा. लोक काही लक्ष देत नाही आमचे. हो हो चला आपण पुढे जाऊया. अरे छोटू पूर बघायला आलास. चला बघा कोंबड्या बिंबड्या सगळ्या वरती आल्यात. मगाशी पाणी होता कुठं नाही तर आला कुठं. पुराचं पाणी एवढं वाढलंय तर आता घरातल्या चुलीमध्ये देखील पाणी शिरलंय. अरे बापरे. हो संपूर्ण बेकार अवस्था. बघा आता ही पहिली एक चूल बघितली आणि आता एक चूल बुडाली. बापरे आता परिस्थिती एवढी बिघड होत चालली ना. आता बाजूची घरं आहेत ना तर त्यांना पण आता बाधा होत चाललेली आहे पुराची. संपूर्ण परिस्थिती गंभीर. हो आमचे कशी चालू मी आता काय करता काय. हा हा पाणी जायला. हो बरोबर आहे. देवा पाणी आलं. बघा ही आमच्या केलवणीमधील म्हणजे जिवंत मासले मिळण्याचे ठिकाण. म्हणजे इथे छानपैकी चिलापी मासे वगैरे मिळतात. परंतु आता त्यांची परिस्थिती एकदम बेकार झालेली आहे कारण पुराचं पाणी त्यांच्या मत्स्यशेतीमध्ये घुसलं आहे. मत्स्यशेतीमध्ये घुसल्यामुळे भरपूर नुकसान झालं आहे. कारण कसं आहे की आता पिलं सोडवतात पण त्याच कालामध्ये पाणी घुसून फार मोठं नुकसान झालं आहे. तर इकडे बघा ही शेती आहे पण शेतीमध्ये प्रवाह वाहतो. हां हां संपूर्ण परिसर पाण्यात गेला आहे संपूर्ण. अरे चिंतातूर असणारा आपला शेतकरी तर थोड्याच वेळात कुठं पाणी घुसल सांगू शकत नाही. काय झालं तुमच्याकडं. आमच्याकडे पाणी किती भरलंय बघा सर. हां हां
पूर्ण वायर पाणी भरलंय पूर्ण. सगळ्यांच्या घराबिरा. चला आपण बघूया. आता म्हटलं ना की पाणी घरामध्ये आणि माणसं बाहेर अशी परिस्थिती. अरे वा, काय एकदम सर्वे चालू आहे काय? सर्वे वगैरे? हां, मी पण सर्वे करायला चालू आहे. चला जाऊया. पहिले त्यांची परमिशन घेतली मी. काय बाबू, पाणी आलं सगळं करा. हो बघा, आता हा जो रस्ता आहे तो संपूर्ण ओसांडून वाहत चाललेला आहे आणि इकडं या माणसांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे. बघा, सगळं वरून पाणी येते. देवला काय काय वाटतंय, होईल कमी काय पाऊस? आपला पूर कमी होईल असं वाटतंय ना? दामाजीची आले हो, दामाजी सगळी तले गेली. नुकसान की झाली तुमची? हो हो, जाऊया आपण. बघा, समुद्राचं पाणी आता डायरेक्ट लाईव्ह. तू काय रे, चिंबोर धरतोस की काय? नाही. काय होतं की नशीब खूप चांगलं आहे की पाऊस जास्त पडत नाही. पाऊस आता मध्येच थांबलेला आहे आणि थोड्याच वेळात आता ओहोटी लागेल. त्याची मुलं पुराचं पाणी हे आता कमी होईल आणि मी सांगतो की खरंच कमी होते, कारण माणसं घरातून आता बाहेर आलीत अशी परिस्थिती आहे. आता बघूया. आता मी आमच्या उघडीवर आलेलो आहे. उघडीवर काय परिस्थिती? साप नाही, मासा आहे. तो सापासारखा चेहरा आहे त्याचा. डाकू मासा, डाकू मासा. हां, कोणी पकडलं तो? एक मोठी माणसं सगळी इकडं बघायला आलेले आहेत. आता आपण उघडीवर आहोत आणि बघा, ही तास एकेकाली संत व्हायची, परंतु आता ती एकदम रौद्ररूप धारण केलेलं आहे. पाताळगंगा नदीने ज्याप्रमाणे आपली धोक्याची पातळी म्हणजे ओलांडली आहे, त्याचप्रमाणे पाताळगंगा नदीची जी उपनदी आहे, पण तिला आम्ही तास म्हणतो, तर तिने देखील धोक्याची पातळी तेवढीच ओलांडलेली आहे. आता हळूहळू पाणी जे आहे ते गावात घुसत चाललेलं आहे. आता बघा, या गावातून या टोकावर त्या टोकावर जायसाठी आपल्याला आता होडीने जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण आहे. अरे वा, पुराच्या पाण्यामध्ये मासेमारी, पुराच्या पाण्यामध्ये मासेमारी चालू आहे. डेंजर खिलाडी आहे सगळे, डेंजर खिलाडी. चला बघूया, मामाने टाकला आता. हा बघू, मामाने एक बॉल टाकलेला आहे, आता विकेट पडते का नाही बघू लागलं. हा चला, इकडे मामाने टाकलेलं आहे जाल. आता थोडे रिझल्ट वाहून बघायला थोडा लेट येऊ. तू मासली म्हणजे पकडायला म्हणजे सोबत. हां, आता येऊ कसं आहे, उघडीला एक म्हणजे काय असतो, एक पुढारी असतो, त्याला आमच्याकडे पाटील म्हणतात, पाटील. तर त्यांची इथे उपस्थिती आहे. वा, मस्त वाटलं की अशा परिस्थितीत पाटील चक्क तिथं हजर आहे. हा बघा, हा या मामाचा मावरा. काय पिता गवलीन नाही? हा, पिता गवलीन बघा. पंतसा नेली बरं. शेती वगैरे सगळी बुडालेली आहे इकडे बघा, अंतरा बामदा खालची. पुढे जायला लागेल आपल्याला. काय काय परिस्थिती आहे, कारण आता बांधा परत पाणी आलेलं आहे. मामा एकटाच बसलास? शक्य जाईल. आता कसं मासेमारी सध्या बंद आहे, त्याच्यामुळं होड्या सध्या पार्किंग आहेत आपल्या बंदरामध्ये. पावसाळ्यामध्ये सगळ्यांना टेंटची एक आवश्यकता असते. हा बघा आमचा सर्वसामान्य माणसाचा मच्छीमाराचा टेंट. काय नाही बोलतात, पापटी नाही बघा, टेंट असतं ना, टेंट. इथे कॅम्पिंग केलं जातं, म्हणजे रात्री थांबायला लागतं ना तुम्हाला. हां, तर ही आपली उघड, म्हणजे हा आपला म्हणजे कसं की लेक म्हणजे सरोवर, आणि तिथे असणारा हा टेंट. वावत गेलता काय? बरा वाचवला होता. हो हो. अजून काय गेला वावता? दोऱ्या बिऱ्या गेल्या? पुऱ्या गेल्या काय? अरे बाबा, बघा गॅस महाग झालेला आहे आणि कसं तरी माणसाने सुकी लाकडं गोळा केली, ती आता वावती गेलेली आहेत. कोण? हो हो हो. काय तुम्ही आढावा घेवला काय? हां बघा, आता पाणी मगाशी आपण बघितलं की उघडीवरनं पाणी पास होतोय आणि आता इकडची घरं जवळजवळ आता पाण्यात चालली. काय पाणी बघा येतस? आता आपण बघितलं तर चला बघा, परत परिस्थिती बघितलं बघा, घरामध्ये पाणी शिरलं आणि घरातले सर्व माणसं आता बाहेर आलेत. अशा रीतीने आपल्या दिघाटी गावाप्रमाणे किरणी गावाचा देखील आढावा घेतलेला आहे आणि सांगतो की परिस्थिती खूपच बेकार झालेली आहे.
बरं झालं की मध्ये पाऊस थांबला, नंतर परिस्थिती आणखी बेकार असती, आणखी बिकट असती. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काय होईल की इथली परिस्थिती ही सरकारला म्हणजे शासनाला कळेल. मी काय शासनाच्या विरोधात नाही आहे, परंतु इथे मीडिया येऊ शकत नाही, म्हणून मी माझ्या सोशल मीडियाचा आधार घेऊन हे कार्य करत असतो. तेव्हा व्हिडिओ इथंच मला संपवण्याची अनुमती द्यावी आणि एक आशा करतो की जे काही पूरग्रस्त आहेत, ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई मिळावी. ह्याच शुभेच्छा असतील, अगदी केलवणीच्या असो वा दिघाटीच्या असो. जय हिंद.